नसरापूर येथील घटनेचा शिरपुरात मूक मोर्चा काढत सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने नोंदविण्यात आला निषेध। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने शिरपूर तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी काड्या फिती बांधून मूकमोर्चात तरुणींसह महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय होती। हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच SIT मार्फत जलद व निष्पक्ष तपास करून दोषारोपपत्र दाखल करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत मूकमोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। नसरापूर इथे 4 वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय वृद्धाने जो अत्याचार केला आहे, तिची निर्गुण हत्या केली आहे, या घटनेचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व स्त्री संरक्षणाच्या बाबतीत योग्य ते कायदे व्यवस्थित रीतीने राबवून स्त्रियांना संरक्षण द्यावे आणि परत असा कुठलाही गुन्हा कुठल्याही समाजात घडू नये याची दक्षता शासनाने घ्यावी अशी मी विनंती शासनाला ब्राह्मण सभेच्या वतीने करते आहे। शिरपूर ब्राह्मण संघाच्या सर्व कार्यकर्ते, सर्व समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि या घटनेचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो आहे आणि शासनाने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावं, योग्य ती मदत करावी अशी मी शासनाला विनंती करते। शिरपूर या गावची एक लहान 4 वर्षाच्या बालिकेवरती एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली आणि त्या निर्गुण हत्येच्या निमित्तानं आज शिरपूर ब्राह्मण समाज हा त्या निषेधासाठी एकवटलेला आहे आणि शासनाप्रती त्यांनी निवेदन दिले की त्या नराधमाला घोर असं फाशीची शिक्षा द्यावी किंवा परत समाजात कुठल्याही अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तीचं वर्तन घडू नये म्हणून शासनानं कठोर नियम करून संरक्षण देण्याच्या उद्देशानं स्त्री संरक्षणाचा कायदा हा अत्यंत काटेकोरपणे राबवावा हीच या ठिकाणी शासनाला आम्ही निवेदन देतोय आणि परत एकदा शिरपूर ब्राह्मण समाजाच्या वतीनं या घडलेल्या काळ्या कृत्याचा जाहीर निषेध करतोय। त्या ठिकाणी कठोरातली कठोर शिक्षा त्या नराधमाला व्हावी हीच या सर्व समाजाची इच्छा आहे। लवकरात लवकर त्या नराधम खरं तर ही जी घटना घडली आहे ती खूपच निंदनीय आहे, अंगावर काटा आणणारी आहे। कायदा तर या बाबतीत स्ट्रिक्ट आहेच, पण त्याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारला हेच निवेदन करतोय की त्यांनी स्वतः या कामात दखल घेऊन स्वतः त्यांनी ही केस हातात घेऊन लवकरात लवकर त्या नराधमाला शिक्षा देणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे महिलांचं संरक्षण सक्षमीकरण हे तर होईलच, पण एक सगळ्या महिलांच्या मनात एक भावना येईल सुरक्षिततेची, तर ती जागृत होण्यात मदत होईल आणि त्यामुळे आम्ही सरकारला हीच विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर खूप मोठं पाऊल घेणं गरजेचं आहे। त्यामुळे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।